नमस्कार. श्री पंत महाराजांचं चरित्र भाग 16. चित्सागराची लहरी लोटावी, आनंदाचा झरा फुटावा, की निजसुखाची खाणी उघडावी, किंवा परमानंदाची भरती यावी, अशी मेघ सदृश गंभीर वाणी प्रकट झाली. त्यानंतर बालमुकुंदांनी तत्वबोध करून अनादि अवधूत संप्रदाय क्रमाप्रमाणे दत्तूला अनुग्रह दिला. त्या प्रसंगाचं चरित्र नायकांनी श्री दत्तप्रेम लहरी पद 2725 मध्ये फारच मार्मिक वर्णन केलेलं आहे. ब्रह्मानंद परमाद्वैत शुद्ध बुद्ध सद्गुरु ज्ञेयाज्ञेयत्वादि विमुक्त शाश्वत चित्सागुरु नित्यानंदाखंड रसैक्य दिव्यमूर्ती साजिरी सर्व निषेधावधीभूत अक्रिय अविकारी भादृशी मात्र प्रत्यग्रूप अनंत सचराचरी प्रत्यस्तमिताशेष विशेष पूर्ण पराबरी कौपिनकासे भस्मोद्धूलित परमहंस धूर जटी दंडकमंडल सुरभीश्वान कल्पवृक्ष निकटी निगमागमा गोचरती अनुग्रह हतपटी चरणरजी लोळता हृदयी प्रेमपूर लोटे शकेस त्राशे 97 युवनाम वत्सरी अश्विन मास असित पक्ष द्वादशी शुभवासरी बालावधूत तरणी उदेला परम व्योम कुहरी दर्शन मात्रे समूळ सरली अज्ञान शार्वरी ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय सद्गुरु योगी मुकुटमणी कृपाकटाक्षे ब्रह्मची होय शिष्य समित पाणी ज्ञाता ज्ञान ज्ञेय विहीन स्वानुभव धनी अखंड शांती सहजदाता अद्भुत तत्करणे अनादिसिद्ध श्रुतिसम्मत संप्रदाय भला बोधामृत पाजिता शिष्य शक्तिपात झाला सहज समाधी सहज लागता अहंभाव निमला सत्यज्ञानानंत सद्गुरु दत्त हृदय भरला. या पदातील 3ऱ्या चरणात शके 1797 युवनाम संवत्सरात अश्विनवद्य द्वादशीच्या म्हणजे गुरुद्वादशीच्या शुभ दिवशी बालावधूतांचा आपल्यावर अनुग्रह झाला आणि आपल्या हृदयात बोधरवीचा उदय होऊन सद्गुरूकडून अनादिसिद्ध श्रुतिसम्मत अशा अवधूत संप्रदायाप्रमाणे आपल्याला बोधप्राप्ती होताच सहज समाधी लागून जो अद्भुत आणि दिव्य अनुभव आला त्याचं दिग्दर्शन केलं आहे. हा गूढ अनुभव शब्दांपलीकडला असल्यामुळे त्याचं मर्म अनुभवीच जाणते. दत्तूसारख्या सत्शील आणि सदभिरुचीच्या मुलानं बाळपांची केलेली निंदा कानी पडताच रागावून त्यांनी त्याला शाप देणं आणि नंतर उशाप देऊन त्याच्यावर अनुग्रह करणं या गोष्टी सकृत दर्शनी विपरीत दिसतात. कारण बाळप्पांच्या त्यावेळच्या राहणीमुळे त्यांची कोणी निंदा केली तर त्यांना विलक्षण असं काहीच नव्हतं. स्वामी रामकृष्णांचा अधिकार काय आहे हे समजण्यापूर्वी त्यांच्या राहणीवरून ते भ्रमिष्ठ आणि माथे फिरू आहेत असं नरेंद्रनाथाला वाटे आणि हा एक वेडापीर आहे असंही तो म्हणे. पण पुढं तो त्यांचाच पट्टशिष्य झाला. तेव्हा आपली निंदा कानी पडताच बाळप्पांनी दत्तूला जो शाप दिला तो गूढार्थ पूर्णच असला पाहिजे असं म्हणावं लागतं. या दृष्टीनं विचार केला असता असं दिसतं की शिष्यानं समितपाणी होऊन सद्गुरूला शरण जाणं हे एक प्रकारे त्याच्या जीवदशेचं मरणच होय. मरोन या गुरुसी शरणत्वा जावे तरीचही भावे जीवन मुक्ती शिष्य जीव घेतल्या विना न दाविसी तुझी आखुणा समूळ मी मेलो तैची दत्तासी भेटलो
असे उद्गार चरित्रनायकांनी वारंवार काढले आहेत. त्यावरून बाळप्पांनी तो मरतो म्हणजे माझ्याकडे येतो बघ, असंच एक गणूला सांगितलं. त्याचं रहस्य समजून येतं. सद्गुरूला शरण जाणं म्हणजे काय, हे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पुढील प्रमाणे सांगितलेलं आहे. तैसा मी एक वाचून काही, मग भिन्ना भिन्न आन नाही. सोहम बोधे तयाच्या ठाई, अनन्य होय. तेव्हा दत्तू लवकर मरतो बघ, हे बाळप्पांचे उद्गार सद हेतुमूलक नव्हते असं कोण म्हणेल? आणि पुढं त्यांनी स्वतः आपल्या शाप उशापांचं वर्म दत्तूला सांगितलं. ते असं, हे पुत्रा, तुझ्या परमहिताकरिता तुला माझी निजस्थिती, निजरूप आणि निजानंद यांची खूण दाखवावी म्हणून तू गजाननास अर्थात गणूला लिहिलेलं पत्र पाहून शाप दिला आणि उशापही बदलो. त्यानंतर तू आध्यात्मिक तापानं फार पिळलास. त्यावेळी माझं वचन मम पुत्र गजानन याच्या मुखे श्रवण करून भक्तिविश्वासपूर्वक विभूती धारण करून आणि नामस्मरण भजन ही चालवून फळ पावलास. त्याने करून मी संतोष पावलो आणि प्रसन्न झालो. त्या उशाप शाप प्रसादाची दीप्ती अनुपम असून त्यात अपार शक्तिदान आहे. या शाप उशापांच्या परिणामाकडे पाहिलं असता असं दिसतं की दीर्घकाल उपदेश करून अगर साधने करायला लावून दत्तूच्या सर्व चित्त वृत्ती आपल्याकडे आकर्षून घेण्याचं जे महत्कार्य साधलं नसतं, ते बाळप्पांनी शाप उशाप मिशानं सहज लीलेनं चुटकीसरसं घडवून आणलं. तेव्हा त्यांच्या अद्भुत सामर्थ्याचं आणि अतर्क्य लीलेचं कौतुक करावं तेवढं थोडंच. ते काहीही असो, पण दत्तूला पाहिल्याबरोबर बाळप्पांना त्याची खरी योग्यता कळून आली आणि त्याला अनुग्रह झाला. त्याच वेळी हा फार अधिकारी आहे, हाच माझा मार्ग पुढं चालवील, अशा प्रकारचे प्रशंसोद्गार त्यांनी आपल्या इतर शिष्यांसमक्ष काढले. क्रमशः लेखक केशव रामचंद्र दिवेकर, वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यार्दी.